चमचमीत वांगा मसाला. वेगळं असं काही नाही, रोजचंच आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेले आहेत हे आपले स्पेशल मसाले. म्हणजेच लाल तिखट, हळद, मीठ आणि काळा मसाला. एक्स्ट्रा असं काहीच नाही. माझ्यासाठी तर हेच स्पेशल मसाले आहेत. मी जास्त करून हेच मसाले वापरत असते. तर हे लांबके वांगे मी इथे वापरलेले आहेत. इथे कोणत्याही प्रकारचा वांगे आपण वापरू शकतो. तर वांगे स्वच्छ धुवून त्यांना चिरा पाडून घेतलेले आहेत आणि तयार केलेला मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे. रोजच्या वापरापेक्षा थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे आणि एक एक करून वांगे तेलामध्ये सोडून दिलेले आहेत. बटाटा मला जास्त काही आवडत नाही खायला, पण ह्या मसाल्यातला बटाटा खायला खूपच छान लागतो. तर एक बटाटा मी इथे टाकलेला आहे. टमॅटो देखील टाकलेला आहे, तो देखील खायला मस्तच लागतो. आता काय करायचं आहे, वांगे आपल्याला मस्त आलटून पलटून व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. जर ग्रेव्ही करायची असेल तर इथे आपण पाणी टाकू शकतो, पण मी आज हे सुक्केच बनवलेले आहेत. आणि देठाकडे वांगा बऱ्याचदा कच्चा राहून जातो, तर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. इथे मस्त आपली मसाला वांगा बनवून तयार झालेला आहे. चपातीसोबत भाकरीसोबत तर छानच लागते ही भाजी, पण मऊसूत भातासोबत हे वांगे खायची मजा काही वेगळीच आहे. तर एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.